कारण की त्याला आता काम केला म्हणजे काय कामकाची झाड आहे म्हणून काम केलं आपण आणि शक्यतो वाढीची सोडून मला बोलता दिसते की चला आपण जाऊ काम नमस्कार मित्रांनो, तर मी सुरेश डी गावकर पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो। तर मी आज जाणार आहे कन्नडी बाजारला। माझ्या घरापासून कमीत कमी 6 ते 7 किलोमीटरवरती आहे। कन्नडी बाजार तसा मोठा नाही, पण बाजार बऱ्यापैकी भरतो आणि आज शुक्रवार आहे आणि बाजार हा रविवारचा असतो। तर मग चला जाऊया आपण कन्नडी बाजारला। तुम्ही पाहत असाल तर कन्नडीला जाताना मध्ये एक पामतेला ते असा बंधारा लागतो। तो एक बंधारा घालून घेतला जेणे की 2 व्हीलर असून दे या 4 व्हीलर असून दे, जेणे की त्या गाड्या सोयीस्कर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, कारण की तसं भरपूर तिथून फिरून यावं लागतं म्हणून हा बंधारा आहे। इथून 4 व्हीलर आरामात जाते, इथून पण चढ वाहनं नाही आहे। तुम्ही बघत असाल आजूबाजूचा असा नजारा आहे। तर पावसामध्ये पूर्ण भरतो, इथे भरपूर पाणी असतं। आता ह्या झालेल्या पावसामध्ये तर इथे बंधाऱ्याच्या किनाऱ्यापर्यंत पाणी आलं होतं। आता आम्ही या गावात खेड्यातून प्रवास करत चाललोय बाजाराला। इथून जर बाईकने गेलात तर कमीत कमी इथून चालवणाऱ्याला 15 मिनिटाचा रस्ता आहे। पण नवीन असेल तर मला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी लागतात जाण्यासाठी। रस्ते अजूनही कच्चे आहेत, कारण तिथे वारंवार पाणी येतं, त्याच्यामुळे कसं तिथे मोठे दगड वरती येतात, त्याच्यामुळे मग रस्ता असतो खड्ड्याखड्ड्याचा होऊन जातो। बघायला गेलं तर आजूबाजूला झाडं असल्यामुळे कोकणातील रस्ते हे बघण्यासाठी तेवढंच वेगळं असतं। तर आपण आता आहोत पामतेलामध्ये। पामतेल म्हणजे काय, तर इथे पामतेलाची झाडं आहेत भरपूर, म्हणून याला पामतेल नाव पडलं आहे। आणि शक्यतो इथे वाडीची सर्व तुम्हाला हेच बोलताना दिसतील की चला कन्नडीत जाऊचा पामतेलासून जाऊया। पामतेल म्हणजे काय, तर इथे बरीच पामतेलाची झाडं आहेत ज्याच्यापासून तेल काढलं जातं। आणि आम्ही आता त्याच रोडला आहोत आणि आता आम्ही थोड्याच वेळात मेन हायवेला पोहोचू। तिथून लेफ्ट साईडला जातो तो कणकवलीला रोड आहे आणि राईट साईडला जायचं आपल्याला कन्नडीला। तर चला। तुम्हाला दिसत असेल जो लेफ्ट साईडला जातो तो कणकवलीला जाणारा रोड आहे आणि राईट साईडला आहे तो कन्नडीसाठी रोड आहे। मला आज मार्गे जायचं आहे कन्नडीला। मी स्वतः गाडी चालवतो, माझे सहकारी निकेत गाडी स्वतः शूटिंग करतात। गावातून बघितलं तर इथून चालत जातात, चालत जायला गेलं तर अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला तिथं काही जास्त नाही। आमचं गाव 16 किलोमीटर आतमध्ये आहे कणकवलीपासून। गावामध्ये कसं बघायला गेलात तर काही नाश्ता करायचं झालं किंवा काही खायचं झालं तर त्याचं काही हॉटेल्स वगैरे नाही लागतं, त्याच्यामुळे जे काय आम्हाला मिळतं ते बाजार विकतच घ्यावं लागतं। आणि कन्नडीची बाजारपेठ कधी 7.5 किलोमीटरवरती, कणकवली आम्हाला कमीतरी 16 किलोमीटरवरती। कन्नडी बाजार हा त्याचा आम्हाला चांगला पडतो किरकोळ बाजारासाठी। कन्नडमध्ये शाळा देखील आहे, कॉलेज देखील आहे। गावागावातील
स्टॉप. दोन बँकांचा व्यवहार करण्यासाठी इथे सोयीस्कर जातात आणि 5 ते 6 किलोमीटरवरती असल्यामुळे गावातील व्यवहार उद्या मच्छी बाजार आहे. तुमचा याचा भरला नाही असतो, उद्या असतो. आपण सविस्तर माहिती देऊ त्याबद्दल. आलो आपण कन्नडी बाजार. कन्नडी बाजार आहे. चौक येतो तिकडे लेफ्ट साईडला रोड जातानाच राईट साईडला रोड जाणारा हा परत आमच्या गावाकडे होतो. कारण की आम्हाला इकडून गावाकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. गावामध्ये चौक आहे आणि गणपतीची तुम्हाला थोडी गर्दी दिसते. नमस्कार मित्रांनो, तर मी आता पोहोचले कन्नडी बाजारामध्ये. तर चला बघूया कन्नडीचा बाजार कसा आहे ते. बऱ्याच गोष्टी मिळतात, जसं की मग खाद्यपदार्थ असून दे किंवा किराणा माल असून दे किंवा घरातील सोयीस्कर वस्तू. पहिलं एवढं नव्हतं, पण आता बऱ्यापैकी इथे डेव्हलप झालं आहे. इथे डॉक्टर्स देखील आहेत, ज्याने ते गावातील रहिवाशांसाठी बऱ्याच गोष्टी होतात. पहिल्यापेक्षा इथे बऱ्याच गोष्टी मिळतात घरातील. होय, टाकतलं सगळ्यांना टाकतलं. तसं बघायला गेलं तर हा काय बाजारपेठ मोठा नाही आहे, पण सोयीस्कर आहे. कन्नडी बाजार. होय होय, कन्नडी बाजार. येथील स्थानिक लोक मला आवाज देतात कन्नडी बाजार बोलले. होय, कन्नडी बाजार असा. आम्ही देखील किराणा माल इथूनच भरतो. चला, मला काही भांड्यांच्या वस्तू घ्यायच्या, तर आपण जाऊ कोरे ब्रदर्स भांड्यांच्या दुकानामध्ये. तसं बघायला गेलं तर इथे बऱ्याच गोष्टी आहेत. बादली, चटई. नमस्कार, नाव काय बोललात आपलं? प्रदीप रासव. असं बघायला गेलं तर घरातील बऱ्याच गरजेच्या वस्तू इथे आहेत. तांब्याची भांडी पण ठेवता काय? हो, पूजेसाठी? हो ठेवतो. तर कधी आला तर इथे नक्की भेट द्या. मला वाटतं इथे सर्व एकाच दुकानात मिळून जाईल. स्वयंपाकघरापासून आपल्या बाथरूममध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी यांच्याकडे उपलब्ध आहेत. तर तुम्ही लिक्विड पण ठेवता का? हो. मला एक तांब्या होता, मीडियम साईज मध्ये हवा. काय बोलला त्याची प्राइस? किलोच्या भावावरती मिळतं का सर्व?
तांब्याची भांडी पण. तांब्याची फक्त तांबे बी असले तर लगावं लागेल. हां हां बाकी शक्यतो त्याच्यावर किलोवर. समजलं. चारशे इकडे कमी वाला पाहिजे का अजून? ठीक चालेल चालेल काय हरकत नाही. नाव टाकायला पाहिजे. चला मग आपण तांब्या घेतला आहे. आता आपण जाऊ पुढच्या दुकानात. ऑर्डर द्यायला बाजारपेठ बघताय तुम्ही बाईकवर. बाजारात आलो आणि नाश्ता केलेला असेल ते होत नाही. तर आता आम्ही आलो इथे भजीसाठी. वेगवेगळे नाशिक वडे भजी हे प्रकार जास्त प्रमाणात असतात. तर आता आम्ही आलो इथे कन्नडीची काकल्याची भजी. याच्याकडे तशी भरपूर भजी असते पण याची कन्नडीची गोल भजी भरपूर फेमस आहे. चला मग जाऊया आपण काकल्याच्या भजीकडे. भजी सोडायचं काम चालू आहे. परत तर चला मग आता निघूया आपण घरी जाण्यासाठी. आपलं कन्नडीतलं काम झालं आहे तर आता आम्ही घरी निघतो. चला. चला तर आपण अजून आहोत कणकवली हायवेवरती. कणकवली कन्नडी हायवेवरती. तर आता आपण आपल्या कल्याणपर्यंत घरी. आपण जसे आलो तसेच आपण जाणार आहोत. हा पामतेलाचा रोड आहे. तिथून आता आम्ही आतमध्ये घेतो. आल्यानंतर जरा थंडावाच वाटतं. आता पाणी आहे. काही जाऊन डायरेक्ट घड नदीला घेऊ. पाणी रिटर्न चाललं आहे आमच्या घरी. जाताना आपण सरळ गेलो तर आपण उठतो. डिगू देवाचं आगमन. मी आलो 17ला सकाळी.